आरोपी आणि नातेवाईकांची सर्व खाती आता गोठवण्यात आलेली आहेत। मालमत्ता जप्त करण्याचे अजूनही कारवाई झालेली नाही। कोर्टाची ऑर्डर आज येईल। 3 आकडेपेक्षा जास्त अधिक खाती आरोपींच्या संबंधित लोकांची असल्याची माहिती समोर आलेली आहे। संबंधित लोकांची खाती गोठवली जाणार आहेत। आज दिवसभरात 25 जणांची चौकशी करण्यात आलेली आहे। तर काही मोबाईलचे डेटा देखील रिकव्हर करण्यात आलेले आहेत। विष्णू बुर्गे आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। विष्णू, आज दिवसभरात नेमकी काय काय कारवाई करण्यात आली आहे? आरोपी जे आहेत त्यांचे नातेवाईकांचे महत्त्वपूर्ण चौकशी झालेली आहे आणि यात सगळ्या जे आरोपींचे नातेवाईक आहेत त्यांची जी खाती आहेत ते गोठवण्यात आली। सर्वात मोठी कारवाई आज म्हणावी लागेल। त्याचबरोबर संबंधित लोकांच्या अजूनही चौकशा करण्यात येणार आहेत। त्याचबरोबर आजच्या दिवसभरामध्ये 25हून अधिक जणांची चौकशी झालेली आहे। तर आतापर्यंत 150हून अधिक लोकांची चौकशी झाल्याची माहिती समोर येत आहे। अनेक बड्या आणखीनही काही लोकांची चौकशी होणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे। यामध्ये जो काल मोबाईल रिकव्हर करण्यात आलेला होता, ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्यावेळेस जो मोबाईल 2 सापडले होते ते काल फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले होते आणि त्याचा रिपोर्ट येणार आहे आणि तो रिपोर्ट येण्यासाठी 5 दिवसांहून अधिकचा वेळ लागू शकतो अशी माहिती मिळत आहे। एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये सीआयडी मोठ्या प्रमाणावर कार्यवाही करताना दिसते। मात्र या सगळ्या तपासामध्ये आरोपी केव्हा हे होणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। विष्णू, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या तपशिलांबद्दल।